अनोळखी भिकारी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचे भासवून विम्याचे पैसे उकळणारा फरार असलेला आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी। मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दाखल मोटार अपघाताच्या गुन्ह्याच्या तपासावरून सरकारतर्फे फिर्यादी होऊन चेतन मार्तंड श्रीवंत नेमणूक मुंबई नाका पोलीस ठाणे यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मंगेश सावकार, रजनी उके, दीपक भारुडकर, प्रणव साळवी, योगेश साळवी व मयत अशोक भालेराव हे हयात असताना त्या सर्वांनी संगनमताने अशोक भालेराव याच्या नावाने काढलेल्या अपघाती विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याच्या उद्देशाने अशोक भालेराव सारख्या दिसणाऱ्या भिकारी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचे भासवून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याचा कट रचला, म्हणून त्यांच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने माहिती काढत असताना विलास चारोस्कर व नितीन जगताप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी योगेश साळवी हा फनीबाबा दर्गा लोणार गल्ली जवळ नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सर यांना दिली असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे सुदाम सांगळे, रवींद्र आढाव, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राम बर्डे, गोरख साबळे, राहुल पालठोडे व समाधान पवार अशांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले। त्या अनुषंगाने नमूद पथकाने पाहिजे आरोपितांचा फनीबाबा दर्गा लोणार गल्लीजवळ नाशिक येथे जाऊन खात्री केली असता तो दिनांक 13 जुलै 2025 रोजी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले। त्याने त्यांचे नाव योगेश राजेंद्र साळवी, वय 31 वर्ष, राहणार वैष्णव रोड, मालेगाव स्टँडजवळ उताराला, पंचवटी, नाशिक असे सांगितले। त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा घडल्यापासून तो वेषांतर करून नर्मदा परिक्रमा, महाकुंभमेळा, प्रयागराज, त्र्यंबकेश्वर अशा ठिकाणी राहण्यास होता असे सांगितल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील तपासकामी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त व किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, रवींद्र आढाव, रोहिदास लिलके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राम बर्डे, गोरख साबळे, राहुल पालखेडे व अनुजा एल्वे, समाधान पवार यांनी केलेली आहे। वृत्तसंकलन सिद्धांत पवार, नाशिक।